हृदयातील रणे जाहली क्षणामध्ये शांत, आणि विस्मृतीच्या नाहली चांदण्यात रात. अशीच संगीते आळवी तुझी कलावंता, घडीभर जागवले आमची अशीच मानवता. अशी मानवता जागविण्याचा संदेश ज्या ज्या संत सुधारकापासून महामानवांपर्यंत आपल्याला दिला, त्यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, जिल्हा परिषदचे गट शिक्षणाधिकारी माननीय भोयर साहेब, हे स्पर्धा परीक्षा केंद्र ज्यांच्या अथक परिश्रमातून यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचत आहे, ते माननीय राजेंद्रजी धवड सर. या सगळ्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये शिक्षण विषयक जी व्यापक दूरदृष्टी अपेक्षित आहे, अशी व्यापक दूरदृष्टी प्रदान करणारे शिक्षक माननीय राजेंद्र टेकाडे सर, अतिशय उत्तम सूत्रसंचालन करणारे कपिलजी, ज्यांचा आता आपण इथे सत्कार केला, ज्यांचे निवड झाली. या स्पर्धा परीक्षा केंद्राचं यश म्हणजे आपली निवड आहे. आपल्या निवडीनं सिद्ध केलं आहे की हे स्पर्धा परीक्षा केंद्र केवळ औपचारिक इमारतीच्या रूपानं उभं नाही, तर ते अत्यंत परिश्रमपूर्वक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुखाचं नंदनवन फुलवण्यासाठी प्रयत्नांची कसोटी निर्माण करून त्याला यशाच्या गगनात उड्डाण करण्यासाठी त्याला प्रतिभेचे पंख देणारं हे केंद्र आहे. त्यामुळं त्या सगळ्या विजेत्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. मित्रांनो, मी तुमच्यासारखा काही मोठा गिठा नाही. ते खूप काही बोलल्या गेलं सर, प्रेमापोटी बोलतात आपली माणसं आपल्याला. पण मी मले तुलेवाला, आपल्या गावगाड्यातला, खेड्यापाड्यातून आलेला. खेड्यापाड्यातल्या पोरांचं काय वैशिष्ट्य असते, आपल्याला मले तुलेची भाषा येते आणि आपण माझं तुझंची उत्तम भाषा बोलू शकतो. मले तुलेची भाषा येणारी पोरं मागे असतात, मग ती मराठी गावंढळ बोली वगैरे बोलणारी पोरं असतात का? मग त्यांच्या मराठीचा काही उपयोग नाही का? आम्हाला कोणी हसणार वगैरे का? असा विचार करत आपल्या न्यूनगंडानं पछाडलेले विद्यार्थी असतात. पण आम्हीही जेव्हा या नवीरा महाविद्यालयातून गेलो आणि कॅम्पस कॉलेजमध्ये बसलो, जिथे आम्हाला कवी यशवंत मनोहर शिकवत होते, जिथे कवी ग्रेस शिकवत होते, डॉक्टर अक्षय कुमार काळे शिकवत होते, डॉक्टर मदन कुलकर्णी शिकवत होते, डॉक्टर आशा सावदेकर शिकवत होते, 101 कवी श्रीधर शनवरे शिकवत होते, आणि आम्ही मले तुले वाले माझं तुझं मध्ये परिवर्तित करून आमचं ज्ञान विकसित करीत होतो. ही आमची एक शिक्षणाची आणि शिक्षण स्वीकारण्याची, ज्ञान ग्रहण करण्याची एक शैली होती, एक पद्धती होती. जोपर्यंत आपण कानसेन होत नाही ना, तोपर्यंत आपण तानसेन होऊ शकत नाही. पहिल्यांदा उत्तम ऐकता आलं पाहिजे आपल्याला. छान पद्धतीनं जोपर्यंत आपण ऐकत नाही, तोपर्यंत चांगलं बोलू शकत नाही. ऐकणं शिकलं पाहिजे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कोण बोलतो, काय बोलतो, कसं बोलतो, तो बोलतो म्हणजे काय, कोणता विचार मांडतोय, कोणता आशय प्रकट करतो आणि तो कशा पद्धतीने प्रकट करतो, त्याची अभिव्यक्ती कशी आहे आणि त्याचा आशय कसा आहे. आशय आणि अभिव्यक्तीचं ज्ञान जी भाषा आम्हाला देते, ती भाषा आपली भाषा आहे, आपली मातृभाषा आहे, आपली मराठी भाषा आहे, आपली मायबोली आहे. ही मायबोलीचा गुणगौरव करायचा एका दिवसापुरता म्हणून नाही. ज्या मायबोलीच्या भरोशावर आपण मोठे होत जातो, ज्या माय मराठीच्या बळावर आपलं ज्ञान ग्रहण करत जातो, ज्या मायबोलीच्याच माध्यमातून विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते, ज्याच्यातून आमच्या भावना परिपक्व होत जातात, आमची वैचारिक परिपक्वता निर्माण होत जाते, ते भाषा सुद्धा आम्हाला, जसं हे जे अन्न खाल्ल्यातून आपल्याला जे जीवनसत्व मिळतं ना, तशा आपल्या व्यक्तिमत्वाला उत्तुंग करण्यासाठी जे वैचारिक आणि भावनिक जीवनसत्व देण्याचं काम आपल्याला भाषा करीत असते.
अत्यंत महत्त्वाची गोष्ट. आणि म्हणून जी आपली भाषा आहे ना, ती भाषा अशी तशी भाषा नाही पोरांनो. ही भाषा आपण जेव्हा जन्मतो, जन्मल्यानंतर आपल्या बोबड्या बोलातून पहिले आद्य अक्षर जे बाहेर पडतात ती आपली मायबोली होते, ती आपली मातृभाषा होते, ती आपली मातृभाषा होते. आणि आपल्या मातृभाषेमध्ये जेव्हा आपण मराठी बोलतो किंवा मराठी भाषेच्या बोलण्यामध्ये जी वागेंद्रियाची जी रचना आहे ती इतकी सुंदर केलेली आहे की आपलं छोटा बाळ जन्मल्यानंतर तो पहा रांगत असतो, त्याची आई काम करत असते आणि ती काम करता करता तो रांगत असतो आणि त्याचं चालू असतं का काहीतरी, आणि कामात असते, आई व्यस्त असते, तो मुलगा असतो, तो करत असतो. मग तो आई म्हणण्याचा प्रयत्न करतो, मग तो आ करत ई म्हणतो, आई म्हणतो, आ ई, आणि मग आईचं तरी लक्ष जात नाही, तो ऊ करायला लागतो, ऊ करायला लागतो. मग परत तो म्हणतो ए आई. मग ए आई म्हणताना ती आई परत त्याच्याकडे लक्ष द्यायला लागते. ए आई मला ओ पाहिजे, ओ अच्छा तुला औ पाहिजे. मग काहीतरी औ पाहण्याच्या उद्देशानं आई धडपडून काहीतरी देते आणि त्याला देते आणि मग तो म्हणतो आहा. अशी स्वरयंत्रणा आपल्या वाणीमध्ये आपल्याला हे अ पासून अहम पर्यंत आहापर्यंत कुठेही शिकावं लागत नाही. आणि याला आपण स्वर का म्हणतो? कारण जिथे जिव्हा कोणत्याही आपल्याला तोंडातल्या कुठल्याही अवयवाला स्पर्श करत नाही ते आपले स्वर असतात. आणि मग बाकीचे व्यंजन असतात जे क ख पासून सुरू होतात. ही आपली मायबोली, ही आपली मातृभाषा अंगभूत आपल्या वागेंद्रियामध्ये बालपणापासून रुजलेली आहे. आणि या मायबोलीचा गौरव कोणी करावा, किती करावा, कसा करावा? अहो, जी भाषा जगामधल्या 20 भाषांमध्ये आहे, जी भाषा आपल्या देशातले 12 कोटी लोक बोलतात, ज्या भाषेमध्ये प्रचंड संवाद क्षमता आहे, व्यवहार करण्याची क्षमता आहे, ज्या भाषेत म्हणजे ब्रिटिश इथे 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, अनेक भाषिक आक्रमणं आपल्या राज्यावर झाली, तरी आपली भाषा मरू शकली नाही. इतकं प्रचंड सामर्थ्य आपल्या मराठी भाषेमध्ये आहे. ही मराठी भाषा कोणी समृद्ध केली तर अनेक प्रकारच्या बोली आहे, 52 बोली आहे, आणि त्या बोलींनी हा भाषा समृद्ध केलेली आहे. अनेक प्रकारच्या नद्या जशा सागराला जाऊन मिळाव्यात आणि सागराची व्यापकता, विशालता, समृद्धी वाढवावी, तशा अनेक प्रकारच्या बोलींनी एकत्र येऊन मराठी भाषेचा सागर समृद्ध केलेला आहे, विकसित केलेला आहे, व्यापक केलेला आहे, विशाल केलेला आहे. किती मोठा इतिहास आहे हो मराठी भाषेला, किती प्रचंड मोठी भाषा आहे ही भाषा. आणि त्यातलं साहित्य, आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहात, मी तुमचा आलेख पाहिला, काय उत्तुंग आलेख आहे, किती मोठी कामं केली आहेत सरांनी आणि किती मोठा प्रतिसाद आपण दिलेला आहे. ग्रामीण भागातले, शहरी भागातल्या पोरं असा विभाजनी करणाऱ्यांपैकी मी राहिलेलो नाही, अजिबात नाही. कारण मला माहित आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यामध्ये ज्याला मातीशी ज्याचा स्पर्श आहे ना, तोच आकाशाला भेदून टाकू शकतो. त्याचेच आकाशाकडे बघण्याची ताकद त्याची असते, कारण त्याच्यात इतकी ताकद असते. अहो, केशवसूत नावाचा कवी माहित आहे तुम्हाला? कोण आहे तो? आधुनिक मराठी कवितेचे जनक. आधुनिक मराठी कवितेचं जनकत्व लाभलेला हा कवी कुठला आहे? गणपतीपुळ्याजवळच्या 4 किलोमीटर अंतरावरच्या मालगुंड या गावातला, जिथे फक्त 10 घरांचं गाव आहे. 10 घरांच्या गावातला हा कृष्णाजी केशव दामले नावाचा कवी आधुनिक मराठी कवितेचा जनक ठरतो. ही आहे ग्रामीण माणसाची ताकद, त्याची प्रतिभा. सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही तिकडे कशाला जाता? मराठी भाषेचा गुणगौरव करताना, मराठी साहित्याचा विचार करताना आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करताना आपण एक लक्षात घ्या की तुम्ही ज्या काटोल नगरीमध्ये राहता, त्या काटोल नगरीमधलं वैशिष्ट्य काय आहे? मी जर तुम्हाला प्रश्न केला की सोव्हिएत नेहरू लँडचं पारितोषिक प्राप्त असणारा एक लेखक,
ज्याच्या साहित्याचे 12 भाषेत अनुवाद झालेले आहे असा काटोलचा लेखक कोणता? ज्याला सोव्हिएत नेहरू लँडचं पारितोषिक भेटलं, ज्याच्या ग्रंथाचे 12 भाषेत अनुवाद झाले, ज्याच्या कविता संग्रहाचं पुन्हा ऑप्शन देतो सूर्य सप्तक नाव आहे, असा काटोलचा महाराष्ट्राच्या काव्य प्रांतातला, साहित्य प्रांतातला एक अत्यंत दर्जेदार आणि श्रेष्ठ लेखक कोण? त्यांचं नाव काय? कोण सांगू शकेल? स्पर्धा परीक्षेचे आपण विद्यार्थी आहोत, काटोलचे विद्यार्थी आहोत. वामन इंगळे. कोण? वामन इंगळे हे आपल्या काटोल नगरीचे होते. हे आपल्याला माहीत करावे लागेल पोरांनो. अहो, काटोल नगरीची सर्वात मोठी गोष्ट महाभारतात लिहिलेली आहे, माहिती आहे? महाभारतामध्ये काटोलचं नाव काय आहे? कुंतलापूर. आणि कोणाची गोष्ट सांगितलेली आहे? चंद्रहास राजा. या घटनेच्या निमित्तानं आणि त्याच्याही नंतर मी तुम्हाला सांगतो की काटोल हे जिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कांतीची लीळा निर्माण केली आणि वयस्तंभिनी विद्या जिथे त्यांना प्राप्त झाली ती काटोल नगरी आहे. मला सांगा, हे स्पर्धात्मक परीक्षेचे प्रश्न असू शकत नाही? असू शकत नाही? असतातच. आपल्या गावापासून आपल्याला सुरुवात करावी लागते की आपल्या गावाचा सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक इतिहास काय आहे, आपल्या गावाचा राजकीय इतिहास काय आहे, आपल्या गावामध्ये कोणते आध्यात्मिक असे संत काही घडले आहेत का ज्यांनी वेगळी निर्मिती केली आहे का? कोणते नूरन हे खंडकाव्य लिहिणारे आपल्याच काटोलचे कवी कोण? अविनाश वरोकर. उत्थान गुंफा या कविता संग्रहाला केवळ नव्हे, मूर्ती भंजन नव्हे, डॉक्टर आंबेडकर चिंतन काव्य नव्हे, तर जवळपास 100 ग्रंथाची निर्मिती करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त झालेले महाराष्ट्रातील एक ख्यातनाम आंबेडकरवादी कवी, विचारवंत, समीक्षक, कादंबरीकार, रमाईकार कोण? डॉक्टर यशवंत मनोहर. काटोलच्या भूमीतले लोक. मराठी भाषा साहित्य ज्यांच्यामुळे समृद्ध झालं आणि त्यांच्यामुळे समृद्ध करणारी ही माणसं ज्या काटोलच्या भूमीनं दिली, ती माणसं आपल्याला माहीत असली पाहिजे ना. ती जर माणसं आपण माहिती घेतली तर आपला मराठी भाषेचा, साहित्याचा अभ्यास होईल. पोरांनो, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की UPSCचे पेपर जे होतात त्या UPSCच्या पेपरमध्ये ऑप्शनल विषय मराठी आहे, पण ऑप्शनल विषय मराठी असताना मराठी विषय घेणारे पोटावर बोलणारे पोरं आहेत. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. दुर्दैव आहे की आपण मराठी विषय चॉईस करत नाही, निवडत नाही. का? मला प्रश्न पडला. पेपर काढणारे सगळ्या लोकांशी माझे संपर्क आहे, सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. का मराठी चॉईस करत नाही? मराठी आपली मायभाषा असताना, मायबोली असताना, एवढीच प्रचंड संवाद क्षमता असताना, एवढी व्यापक भाषा असताना, एवढी प्रगल्भ प्रदीर्घ परंपरा असताना, संत पंत तंत संतांची परंपरा, पंडितांची परंपरा, शाहिरांची परंपरा, आधुनिक सुधारकांची परंपरा, विचारवंतांची, प्रज्ञावंतांची एवढी प्रदीर्घ परंपरा ज्या भाषेला लाभलेली आहे, त्या भाषेतलं इतकं व्याकरण समृद्ध आहे, विज्ञान समृद्ध आहे. ती भाषा आमची मातृभाषा असताना आम्ही पोरं तिला निवडण्यामध्ये, स्पर्धा परीक्षामध्ये निवडण्यामध्ये, एक UPSCच्या परीक्षेमध्ये, MPSCच्या परीक्षेमध्ये निवडण्यामागे आम्ही मागे का? याची मला खंत वाटते. हे मला महाराष्ट्रातल्या तमाम आपल्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. का आपण मागे? आपल्याच गावातले आपल्याला साहित्यिक माहीत नाही, आपल्याच गावातला आपल्याला इतिहास माहीत नसेल, आपण कसा विकास करणार? म्हणून वाचन करणे. वाचाल तर वाचा, सगळेजण म्हणतात.
वाचन करणं ही अतिशय गंभीर बाब आहे. पोरांनो, पछाडून गेलं पाहिजे. प्रचंड ताकदीनं समर्पित भावनेनं आपण एखाद्या ध्येयाच्या मागं वेड्यासारखं जेव्हा धावू ना, तेव्हा हातात काहीतरी गमजतंय. नुसतं वरवर पाहून वरवरच्या गोष्टीवर नाही होणार. आपल्याला मुळापासून अभ्यास करावा लागेल, मुळापासून जावं लागेल. किती मोठी प्रदीर्घ परंपरा आहे हो. संतांची परंपरा आपल्याला माहीत असली पाहिजे. म्हणजे अनेक संप्रदाय आले, अनेक पंथ आले आणि लोकांमध्ये मिसळले. महानुभाव आहे, वारकरी आहे, लिंगायत आहे, शैव आहे, वैष्णव आहे आणि ते लोकांमध्ये मिसळले. त्यांनी अतिशय मोठं असं काम केलं, सामाजिक कर्तृत्व केलं. किती मोठी प्रदीर्घ परंपरा आहे. महानुभाव आणि वारकरी संप्रदाय किती मोठा आहे, ज्यांनी मराठी भाषा समृद्ध केली. आणि हे सगळे संत पंत परंपरेतले जे लोक आहेत ना, त्या लोकांनी मातृभाषेचा गौरव केला, मातृभाषेतून साहित्य निर्माण केलं. वास्तविक पाहता चक्रधर स्वामी हे संस्कृत पंडित होते. त्यांनी संस्कृत मधून निर्मिती करता आली असती त्यांना. आणि केशिराज बासांनी असं म्हटलंही होतं नागदेवाचार्यांना की आपण जर उद्धरण आणि संसरण संस्कृत मधून केली तर काय बिघडणार आहे. तेव्हा नागदेवाचार्यांनी म्हटलं होतं, नकोगा केशवदेया येणे माझिया स्वामींचा सामान्य परिवार नागवीन किंगा. जर आपण मातृभाषेऐवजी संस्कृत भाषेतून जर धर्मग्रंथाची आणि तत्वज्ञानाची निर्मिती केली तर आपला हा सामान्य माणूस नागविल्याशिवाय राहणार नाही. त्याला तत्वज्ञान कळणार नाही, तो अडाणी राहील. त्याच्यामुळे त्याला आपल्याला ज्ञान द्यायचं आहे. आणि चक्रधर स्वामींनी त्या काळामध्ये स्त्री आणि शूद्रांना पहिल्यांदा धर्माचा अधिकार दिला, पहिल्यांदा ज्ञान दिलं, पहिल्यांदा तत्वज्ञान दिलं, पहिल्यांदा मोक्षाचा अधिकार दिला. किती मोठं म्हणजे पारध्याच्या हातात ज्ञानसूत्र दिलं आणि सशाला अभयदान दिलं. इथे शरण आलिया काही मरणाचे हे मराठीतलं पहिलं वाक्य सालबर्डीच्या जंगलात निर्माण झालेलं आहे. पोरांनो, हे आपल्याला माहीत पाहिजे, हेच तर माहीत पाहिजे. एक संतांची वारकरी मोठी परंपरा. बहिणाबाई सरावरकरने त्याचं वर्णन केलेलं आहे की संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिना पाया उभारी रे देवालया, नामातयाचा किंकरतेने केला विस्तार, जनार्दनी एकनाथ खाम दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झाला से कळस. मानवतेच्या मंदिराची पायाभरणी संत ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकात केली. नामदेवांनी त्याला आधार दिला. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणून पंजाब पर्यंत भागवत धर्माची पताका फडकवली. त्याच्यानंतर अनेक 18 पगड जातीतले संत आले. संत चोखामेळा असेल, संत गोराकुंभार असेल, नरहरी सोनार असेल, परिसा भागवत असेल, शेख महम्मद असेल, सावता माळी असेल, गोरा कुंभार असेल, अनेक 18 पगड जातीतले संत आले. आणि हे सगळे संत जे उभे झाले ते विठ्ठलाच्या झेंड्याखाली. विठ्ठल हा मराठी समाजाची जीवन जगण्याची प्राणशक्ती आहे. विठ्ठल हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. या महाराष्ट्राच्या कुलदैवतासमोर सगळे संत एकत्र झाले. या संतांचा मेळा तयार झाला आणि महाराष्ट्राचं सामाजिक सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. अशी ही संत परंपरा. त्याच्यानंतर एकनाथ महाराज आहे. एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली, जी बहुजनात रूढ ते भारुड चावला देवा चावला. ही सगळी म्हणजे सामान्य माणसाला अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं साध्या शैलीतून तत्वज्ञान कळावं आणि त्याच्या मनातले विकार आणि विकल्प नष्ट व्हावे म्हणून हा विकाराचा विंचू चावला असता सत्वगुणाचा अंगारा लावला तर तो उतरतो. ही भूमिका ठेवणाऱ्या एकनाथ महाराजांनी भारुडाची रचना केली. भावार्थ रामायण लिहिलं, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्याच्यानंतर 16व्या शतकात तुकारामांना कळसाचं भाग्य लाभलं आणि तुकारामांनी तर प्रचंड म्हणजे कळी काळाला हादरा फोडून देणारा, शब्दांचे शस्त्र हातात घेऊन येणारा हा विठ्ठल वीर गरजला. 900 कन्या पुत्र होती, कासया करणे लागे पती. 900 पुत्र न कन्या झाले तर नवरा करायची गरज काय, असा प्रश्न भेदकपणे विचारणारा तुकोबा होता. तुकोबाची वैज्ञानिक दृष्टी प्रचंड होती. अणुरणीय ठोकळा आकाशा एवढा तुका झाला होता. अत्यंत शब्दाचं सावधपण होतं. आम्हा घरी धरा शब्दांचीच शस्त्रे, शब्दांचीच रत्ने यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू धन जन लोका. तुका म्हणे आम्हा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. असा शब्दांच्या माध्यमातून
विचाराचं प्रतिपादन करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मानवी मनाला समृद्ध करण्याची प्रचंड शक्ती आणि ऊर्जा देणारा संत तुकाराम 16व्या शतकातला कळसाचा भाग्य लाभलेला होता. बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले, अंगे झाडीनं अंगण त्याचे दासत्व करीन, त्याचा होईन किंकर उभा ठाकेनं जोडून कर, तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा भाव. डीड स्पीक लॉर्डर दॅन वर्ड्स. जो बोललं तसं वागतो तोच खरा माणूस असतो आणि तोच खरा साधू संत असतो. ही साधू संतची नवी परिभाषा या भोंदू लोकांना त्यांनी दिली. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले तुझी साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तोच खरा साधू आणि तोच खरा देव आहे. ही परिभाषा संत तुकारामांनी त्या काळात दिली. अशा पद्धतीनं एक नवा विचार परखडपणे मांडणारा आणि सत्याची भाषा बोलणारा तुका म्हणे सत्य सांगे, तेवत रागे येतील ते, सत्य असत्याशी मन केले बाई, मानियले नाही बहुमता. कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही सत्य बोलताना. इतकी प्रचंड सत्यता त्यांच्यामध्ये होती. आणि अनुभवाविन कोण करी पाप, जे जे बोलील ते अनुभवातून बोलील, अनुभवाशिवाय बोलणार नाही. ही तुकारामाची प्रज्ञा आणि प्रतिभा होती. त्या तुकारामाच्या चिंतनानं, तुकारामाच्या अभंगानं महाराष्ट्रातली मन समृद्ध झाली, विकसित झाली. हा संपूर्ण महाराष्ट्र असा एक चांगल्या पद्धतीनं जीवन जगायला लागला. अहो तुकारामाच्या नंतर त्या कळसाचं भाग्य त्यांना लाभल्यानंतर त्या कळसावर त्याच्यानंतर 100 वर्षाच्या काळानंतर 2च संतांनी पताका फडकवलेली आहे त्या मानवतेच्या मंदिरावर. आणि ते केवळ 2 संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा. आणि हेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा हे कुठले संत होते? हे विदर्भाच्या मातीतले संत होते. आतापर्यंतची संत परंपरा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातली असेल, पण विदर्भातल्या 2 नररत्नांनी, 2 महान रत्नांनी महाराष्ट्रामध्ये या संत वाङ्मयाच्या, संत साहित्याच्या, संतांच्या या मानवतेच्या मंदिरावर, या परंपरेवर ध्वजा फडकवण्याचं काम केलं. आणि दोन्ही विदर्भातल्या विद्यापीठाला दोन्ही महान संतांची नावं लागली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. बघा, जे शिकले नाही पण शिक्षणाचं मोठं कार्य करणारी जे सर्वोच्च विद्यापीठ आहे त्याला त्यांची नावं लागली. एवढं मोठं कर्तृत्व राष्ट्रसंतांनी केलं. अनेक अशी परंपरा तुम्हाला संतांची माहीत पाहिजे, त्याच्यानंतर पंडितांची माहीत पाहिजे, आणि पंडितानंतर थोर विचारवंतांची परंपरा माहीत पाहिजे की कोणते सुधारक झाले, कोणते विचारवंत झाले. महाराष्ट्रातले पोरं होतं पण मराठी भाषिक आहोत. मराठी भाषिक पोरांनी मराठी संस्कृती, मराठी भाषा ज्यांनी समृद्ध केली, मराठी साहित्याचा इतिहास ज्यांनी समृद्ध केला, व्यापक केला, विशाल केला, अशा अनेक लोकांची प्रदीर्घ परंपरा आपल्याला माहीत असल्याशिवाय कसं चालणार आहे. आणि म्हणून अतिशय मोठी परंपरा आहे पोरांनो. कविता किती छान, किती सुंदर काव्य विश्व निर्माण केलेलं आहे. म्हणजे अभंग पाहिलं, ओव्या पाहिल्या संतांनी निर्माण केल्या, पण त्याच्यानंतर कवितेचं विश्व भरून आलं. और नीलकंठ ढोले काटोलच्याच मातीतले, किती चांगले गझल लेखन त्यांनी केलेलं आहे. खूप कवी या काटोल मातीनं दिलेली आहे. महाराष्ट्राच्या काव्य प्रांतामध्ये समृद्ध झालेले कवी लोक आहेत, लेखक लोक आहेत. या कवींनी काय केलं? जे न देखे रवी ते देखे कवी, काचे मधुनी दिसे जनाला, धोंड्या मधुनी दिसे कवीला. काचेमधून तर सगळे लोक पाहतात, पण दगडातलंही सौंदर्य पाहण्याची ताकद या कवीमध्ये असते. कवी म्हणजे काय? कवी जागल्या असतो. जेव्हा समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे अरिष्ट दिसत असेल, संकट निर्माण होत असेल, दुर्दैव दिसत असेल, काहीतरी विपरीत परिस्थिती निर्माण झाली असेल, तर माणसांना जाग करण्याचं काम कवी करत असतो. यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो? यदि तुम्हारे घर के एक कमरे में प्रेत सड़ा हो तो क्या तुम दूसरे कमरे में गा सकते हो? जर तुमच्या देशातलं सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण बिघडलं असेल तर तुम्हाला झोप कशी येऊ शकते? सुखिया सब संसार है, खाए और सोए, दुखिया दास कबीर है, रोए और गाए. हा रडत असतो आणि गात असतो. का रडत असतो, गात असतो दुःखी दास कबीर? कारण त्याला त्या देशातल्या लोकांना सुखी ठेवायचं आहे, समृद्ध ठेवायचं आहे. आणि म्हणून हे कवी लोक रडत असतात आणि गात असतात, कारण ते जागले असतात. त्यांनी आपल्या मनाला ऊर्जा देण्याचं काम केलेलं असते आणि आपल्या डोळ्यात एक नवी सौंदर्याची नजर दिलेली असते. काव्य हा जगाचा धर्म होईल असं मॅथ्यू अर्नॉल्ड म्हणाला.
आणि साहित्य हेच जगाचं सौंदर्य आहे असं डोस्तोव्स्की म्हणाला होता. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून कवितेच्या माध्यमातून क्रांती करणारे हे कवी निर्माण झाले. पद्य पंक्तीची तरफ आमच्या करी विधीने दिली असे, टेकुनी जनता शीर्षावरी जग उलथून देऊ असे. आम्ही जनतेच्या शीर्षावर एक कविता देऊन आम्ही जगात परिवर्तन करून टाकण्याची क्षमता या काव्यामध्ये आहे. आणि ती काव्य क्रांती त्या कवींनी घडून आलेली आहे. आणि म्हणून एक तुतारी द्या मजा आणून फुंकी नवीची स्वप्राणाने भेदून टाकणी सगळी गगणे जेलगरीच्या त्या किंकाळीने त्वरा करा रे त्वरा करा. ही तुतारी केशवसुतांनी फुंकलेली आहे, कारण ती फुंकलेली तुतारी म्हणजे काव्य क्रांती आहे. अशा पद्धतीची काव्य क्रांती कवींनी केलेली आहे. फार मोठा प्रचंड इतिहास आहे. आणि ज्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण मराठी भाषा दिन साजरा करतो, ते कुसुमाग्रज म्हणजे काय? काढ सखे तुझे गळातील चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. ही प्रेमाची परिभाषा सांगणारा हा कवी आहे. आजकाल प्रेम या शब्दाचा वास यायला लागलेला आहे, दुर्गंधी यायला लागलेली आहे. कारण प्रेम इतक्या संकुचित पद्धतीने आपण घ्यायला लागलेलो. अहो किती ते व्यापक आहे, ते किती उदात्त आहे, ते किती विशाल आहे. स्वतःच्या पलीकडे पाहण्याची शक्तीचे प्रेम देतं, जे प्रेम त्याग शिकवतं, त्या प्रेमाला किती संकुचित करून टाकलंय आपण. किती घाणेरड्या पद्धतीनं प्रेम म्हणजे लव आणि लव म्हणजे काहीतरी लफडं, अशा पद्धतीला बघण्याची जी सवय आपल्याला झालेली आहे. अहो प्रेम का देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक भारत मातेवर प्रेम करतात म्हणून लढतात आहे, तुमच्या आमच्यावर प्रेम करतायत म्हणून लढतात आहे. आपली आई जीवाचा आटापिटा रक्ताचं पाणी हाडाची काढ करून आपल्याला वाढवते, मोठं करते, शिक्षणासाठी खस्ता घालते. ते काय आपल्याबद्दलचं तिचं प्रेम नाही? त्याला प्रेम म्हणणार नाहीये का तुम्ही? म्हणून प्रेमाची जी परिभाषा आहे, चिंतनातील निपक्षपातीपणा आणि शुद्ध सत्याची जिज्ञासा जेव्हा भावनेत व्यक्त होते तेव्हा त्याला प्रेम म्हणतात. म्हणून प्रेमाची जी परिभाषा आहे ती अतिशय व्यापक आहे. आणि माणूस हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ही मानवता जिवंत ठेवली पाहिजे, माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. त्या माणुसकीत आणि मानवता जिवंत ठेवण्यामध्ये प्रेम आहे. जीव ओवाळून प्रेम करावा असा शब्द इथे माणूस आहे. ज्याच्या भोवती जीवानं रुंजी घालावं असं सौंदर्य इथे माणूस आहे. आणि ज्याच्यासाठी प्रज्ञेनं उड्डाण घ्यावं असं सत्यही इथे माणूस आहे. म्हणून शब्दांची पूजा करत नाही, मी माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. ही अशोक त्यांच्या गावात हजारो वर्षापासून अंधार आहे. जे अडाणीपणात खितपत पडलेले आहे, जे दारिद्र्यात खितपत पडलेले आहे, त्यांच्या आयुष्यात उजेड देण्याचं काम या कवींच्या शब्दांनी दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून विचारांनी दिलेलं आहे. प्रचंड ऊर्जा या कवींनी दिलेली आहे. कवी कुसुमाग्रज, कुसुमाग्रज का म्हणतात? कुसुम नावाच्या बहिणीचा अग्रज म्हणजे मोठा भाऊ, अग्रज म्हणजे मोठा भाऊ. कुसुम नावाच्या बहिणीचा मोठा भाऊ म्हणजे कुसुमाग्रज. यांनी विष्णू वामन शिरवाडकर यांनी नाटकं लिहिली. नटसम्राट सारखं नाटक अतिशय लोकप्रिय झालं, जे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा नटसम्राट हा पिक्चर आला त्याच्यावरूनच. नटसम्राट नाटक त्याची श्रीराम लागूंनी अतिशय ताकदीची भूमिका केली. अहो सगळे लोक तिथे बसले असताना, सगळे म्हातारे कोतारे ते नाटक बघत असताना डोळ्यातून आसवं गाळत होते. आणि त्याने ठरवून टाकलं होतं का आपण जिवंत असताना पोरांना इस्टेट द्यायचे नाही, वाटणी करायची नाही. ते नाटकाचा प्रभाव असा होत होता, इतका प्रचंड प्रभाव होत होता. राम गणेश गडकरी सावनेरला राहिले होते, त्यांचं स्मृतीस्थान आहे सावनेरला. त्यांनी एकच पहिला नाटक लिहिलं होता. ते एकच पहिला नाटक पाहिल्यानंतर लोकांच्या मनात इतका प्रचंड दारूविषयीचा द्वेष निर्माण झाला की लोकांनी दारू पिणं सोडून दिलं होतं. इतका प्रचंड प्रभाव नाटकाचा होतो. कुसुमाग्रजांच्या विष्णू वामन शिरवाडकरांच्या नटसम्राट नाटकाचा म्हणजे नटाच्या क्षेत्रात सम्राट असणाऱ्या एका महान अशा कलावंताची ती शोकांतिका आहे. आणि ती शोकांतिका इतकी भयंकर झालेली आहे की त्याच्यामुळे त्याला अतिशय हादरे बसलेले आहे. कलावंत म्हणून त्याची झालेली एकेकाळामध्ये इतकं प्रचंड वैभव निर्माण करणारा एक आर्टिस्ट जो हजारो लाखो करोडो लोकांच्या हृदयाच्या शामियानात बसलेला आहे, त्या आर्टिस्टला आपल्या घरातलेच लेकरं चोर ठरवतात आणि त्याला घरातून बाहेर काढतात. इतक्यापर्यंत त्याची मजा जाते. त्या कलावंताची जी भूमिका आहे, त्याची जी मानसिक अवस्था आहे, त्या मानसिक अवस्थेचं जे चित्रण नटसम्राट या नाटकातून आलेलं आहे प्रचंड अफलातून आहे, अफलातून आहे. पुराण ही नाटकं वाचली पाहिजे, ती लक्षात घेतली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याच्यातला खरा मानवतेचा सूर कळेल. आणि म्हणून कुसुमाग्रज म्हणतात त्या पद्धतीनं सर्वात मधुर स्वर
सर्वात मधुर स्वर ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, ना मैफिलीतील गाण्याचा, ना आमंत्रक ओठातील हसण्याचा. सर्वात मधुर स्वर कोणाच्या तरी मनगटावरील शृंखला खळा खळा तुटण्याचा. हा शृंखला हे जे पारतंत्र्य आहे, ह्या ज्या शृंखला आहे गुलामीच्या, ह्या ज्या गुलामीच्या शृंखला, गुलामी म्हणजे काय बाहेरची पाहण्याची गोष्ट नाहीये. आपण अनेक लोक विचारानं गुलाम आहोत. आताही आपण आपल्या मेंदूनं आणि आपल्या मतानं आणि आपल्या मनानं वागतच नाही. कोणीतरी रिमोट कंट्रोलच्या बटना दाबाव्यात आणि कठपुतलीतल्या बाहुलीसारखे नाचावेत ना, तसे आपण नाचत असतो. आपल्याला स्वतःची स्वतंत्र बुद्धी कुठे? आपण आपल्या मनानं विचार करतो. आपल्याला स्वतःला चॉईस आहे. आपण आपला विचार करू. आपण साधे विषय घ्यायचे तर कोणते घेऊ? मैत्रिणीला विचारतो. कोणत्या विषयात मी MA करू? मित्राला विचारतो. का? तुला तुझी स्वतंत्र बुद्धी नाही, तुला तुझे स्वतंत्र विचार नाही. आणि म्हणून आपले स्वतःचे मत तयार झाले पाहिजे, आपली स्वतःची स्वतंत्र बुद्धी तयार झाली पाहिजे, आपले स्वतःचे स्वतंत्र विचार तयार झाले पाहिजे, आपली स्वतःची प्रतिभा बहरून आली पाहिजे, आपल्या सर्जनशील जाणीवा विकसित झाल्या पाहिजे, आपल्या अनेक क्रिएटिव्ह आपण गोष्टी केल्या पाहिजे. अहो, आजचा काळ विज्ञानाचं युग आहे. प्रचंड झपाट्यानं वेगळ्या दिशेनं चाललंय. ChatGPT 4 and 5 आपल्या समोर यंत्रमानव येऊन उभा ठाकलेला आहे. उद्या जाऊन त्याच्यावरच आपण जर सांगितलं की मला कवी ग्रेसांची या आशयाची ही कविता पाहिजे, तर तो पटकन कवी ग्रेसाची कविता देईल. आपल्याला विश्वास बसणार नाही की कवी ग्रेसाची हुबेहूब कविता यंत्रमानवाला दिली. मग तुमचं काम काय? जिवंत माणसाच्या प्रतिभेला प्रश्न पडेल अशा पद्धतीचं जर यंत्रमानवाने काम केलं तर आपली गरज काय? मग आपण नोकर होऊन राहू का? फुकटाचे आस्वादक राहू का? आपल्या अभिरुचीचं काय? आज अभिरुची संपन्न नाही. का संपन्न नाही? एखादी कविता का कळत नाही? एखादं लेखन करायला गेलो तर आपल्याला का उमगत नाही? किंवा एखादं काही वाचायला गेलो तर आपल्याला का कळत नाही? कारण त्याच्यामध्ये बुडत नाही. आपले आतले आवाज जागे करणारे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. ग्रंथ तर अनेक वाचतो. कोणते ग्रंथ वाचायला पाहिजे? जे ग्रंथ आपले आतले आवाज जागे करेल आणि आपले आतले आवाज जागे करताना ते स्पर्श करतील. आणि मग ते वाचन करताना, ती कविता वाचताना आपण एखादं गणित सोडवताना जितकी अट्टहासानं सोडवतो ना, तशी ती कविता माहीत करून घेताना तितकी अट्टहासानं माहीत करून घेता आली पाहिजे. अतिशय महत्वाची गोष्ट. हो, एकदा काय झालं की कवी ग्रेसांची कविता एकदा वर्गात सर शिकवत होते आणि ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवित होता, ती आई होती म्हणून घनव्याकुळ ही कविता शिकवत होते. आणि ती कविता शिकवता शिकवता ते सर शिकवत होते. खूप अभ्यास केला त्यांनी आणि 3 कडवे शिकवले. शेवटच्या कडव्या देवकीच्या पदरात तो कृष्ण लागला होता या कडव्याजवळ येऊन थबकले आणि म्हणाले, अरे बापरे, हे तर समजून नाही राहिलं. वरच्या 3 कडव्याचा या कडव्याशी काही संबंध लागत नाही. कठीणच आहे. कशी शिकवावी, काय शिकवावी? त्यांना प्रश्न पडले. विद्यार्थ्यांकडे ते पाहत होते, विद्यार्थी त्यांच्याकडे पाहत होते. कोणाला काही आकलन होत नव्हतं. शेवटी ज्यांनी ती कविता लिहिली त्या कवी ग्रेसांना सरांनी पत्र लिहिलं की सर, मला वरचे 3 कडवे कळलेले आहे पण खालच्या कडव्याचा अर्थ कळलेला नाही. कृपया आपण समजून दिल्यास तर आम्हाला विद्यार्थ्यांना सांगताना सोयीचे होईल वगैरे नावाचं पत्र लिहिलं. कवी ग्रेसाला ते पत्र मिळालं. कवी ग्रेसाने ते पत्र वाचलं. शिक्षकाचं असल्यामुळे चांगलंच वाचलं आणि एका ओळीचं पत्र शिक्षकाला पाठवून दिलं. एक ओळ अशी होती त्या पत्रावर, मास्तरकी सोडून दे. छान वाटतं ना आपल्याला? आपण टाळ्या वाजवतो कारण उद्या जाऊन आपणही खुर्ची होणार असतो आणि आपल्यासाठी अशा टाळ्या वाजवणार असते. प्रश्न कसा आहे पोरांनो की शिक्षकांची अभिरुची आणि विद्यार्थ्यांची अभिरुची कशी वाढेल? विद्यार्थ्यांची अभिरुची वाढण्यासाठी, विद्यार्थ्यांना ती कविता कळण्यासाठी, तुम्हाला त्या कवितेचा अर्थ गवसण्यासाठी तुम्हाला खूप आशय माहीत करावा लागेल. तो कवी माहीत करावा लागेल. त्या कवीची वृत्ती आणि प्रकृती माहीत करावी लागेल. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने, डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती, पेटून कशी उधळे नाही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला, निसंदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. अशी कविता म्हटल्यानंतर ती कविता समजून घेण्याची अभिरुची जर रसिकामध्ये निर्माण नसेल तर ती कविता तुमच्या
मनात उमलून फुलून बहरून येणार नाही, तिचा अर्थ कळणार नाही. म्हणून अभिरुची संपन्न झाली पाहिजे आणि ती संपन्न करण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल, वाचन करावं लागेल, सातत्यानं चिंतन करावं लागेल, परिपूर्ण व्यक्तिमत्वे तपासावी लागतील, त्या व्यक्तिमत्वातल्या अनेक पैलूंना तपासून घ्यावं लागेल. अनेक लेखक, कवी, कलावंत जाणून अरे खूप इंटरेस्टेड आहे. तुम्ही एकदा सागरात तर बुडी तर टाका. एकदा सागरात बुडी टाकल्यानंतर न्हावून नाही निघाले तर बस, जितक्या खोलात जाल ना तितकी रत्न सापडते आणि जितके रत्न सापडते तुम्ही वेडे व्हा. काय भन्नाट आहे हे विचारविश्व, काय भावना आहे, काय संवेदना आहे, काय मांडणी आहे. कसं सुचलं असेल, प्रश्न करवत नाही, विचार करवत नाही, कुठून आलं हे सगळं, कसं आलं हे सगळं, विचार करायला भाग पाडतं, अंतर्मुख होतो आपण. आणि म्हणूनच मग जेव्हा असाच एखादा विद्यार्थी जो गरीब अवस्थेतला असतो आणि त्या गरीब विद्यार्थ्याला जेव्हा प्रश्न पडतो आणि त्या प्रश्न पडलेल्या विद्यार्थ्याचा कणा खचून जायला लागतो आणि मग त्या ढासळलेल्या मनोस्थितीमध्ये तो विद्यार्थी सरांनाच विचारतो, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर हसला बोलल्यावरती पाहून गंगामाई पाहुणी आणि गेली गरट्यात राहून, माहेर वाशिम पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते सगळे नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, पडकी भिंत बांधतोय, चिखलगाळ काढतोय. सरांना वाटलं का बिचारा हा विद्यार्थी आपल्याकडे आला, दुर्दैवी अशी अवस्था तो सांगून राहिला, त्याचं घर वाहत गेलाय, गंगामाई आली आहे, काही ठेवलेलं नाही आहे, याला काहीतरी आपल्याला पैशाची गरज आहे. म्हणून सरांचा हात खिशाकडे जातो, तेव्हा तो म्हणतो, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेव, नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. ही जी लढ म्हणण्याची ताकद आहे, ऊर्जा देण्याची ताकद आहे, ती सरांमध्ये आहे. सर तुम्हाला मार्गदर्शन करणारे आणि लढ म्हणणारे असतील. लढायचं तुम्हाला आहे, जिंकायचं तुम्हाला आहे. आपण बाहेरचा प्रदेश जिंकत चाललो, आतल्या प्रदेशाचं काय, आपल्या मनातलाही प्रदेश आपल्याला जिंकता आला पाहिजे, आपल्या विचाराला आपल्याला जिंकता आला पाहिजे, आपल्या मनातल्या विकार वासनावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, आपल्या विकृत आणि विद्रूप वागण्यावर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि आपल्यातल्या ज्या प्रेम, करुणा, आनंद आहे या वृत्ती जास्त प्रफुल्लित करता आल्या पाहिजे, त्या उत्स्फूर्तपणे बाहेर आणता आल्या पाहिजे. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी वाईट आणि चांगल्या वृत्ती असतात. त्या वाईट वृत्तीवर संयम आणून, दबाव आणून, नियंत्रण आणून चांगल्या गोष्टी जर आपण निर्माण केल्या आणि चांगल्या गोष्टीवर प्रेम करायला लागलो तर प्रेम कर भिल्लासारखं पानावरती खोसलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं, अशी प्रेम करण्याची ताकद आपल्याला कुसुमाग्रजांची कविताही दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे खरं प्रेम शिकलं पाहिजे, खरा विचार केला पाहिजे, सर्वांभोवती कळवळा ठेवला पाहिजे, करुणा ठेवली पाहिजे आणि अशा उदात्त व्यापक संविधान मूल्य आपण स्वीकारली पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाचा विचार केला पाहिजे. सर्वांविषयी प्रेम, सद्भाव ठेवून आपण जगलं पाहिजे आणि हे श्रीमंत जगणं आपल्याला कोण देतं तर भाषा, साहित्य आणि संस्कृतीतून मिळतं. हे मोठे मोठे ग्रेट कलावंत, साहित्यिक, कादंबरीकार, नाटककार, कवी आपल्याला हे विचाराचं संचित देत असतात, ज्या संचिताच्या भरोशावर आपल्या व्यक्तिमत्वाचा पिंड अधिकाधिक विकसित होत जातो, अधिकाधिक उन्नत होत जातो आणि ते उन्नत झालेलं व्यक्तिमत्व आपल्या देशातल्या अनेक अडाणी पापड्या राहिलेल्या, दीनदलित, दरिद्री राहिलेल्या माणसांना ऊर्जा देत असतं. कारण सर्वात महत्वाची गोष्ट, एज्युकेशन इज ए थर्ड आय ऑफ मॅन. शिक्षण माणसाचा तिसरा डोळा आहे. ज्योतिबा फुलेंनी त्याला तृतीय नेत्र म्हटलं. त्याचं कारणच आहे की ते जर घेतलं नाही तर आपण अडाणी राहतो, दरिद्र राहतो. कारण त्यांनी म्हटलंच आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ आहे का अविद्येने केले. अडाणीपणाला आणि अज्ञानपणाला आमचे अनर्थ केलेले आहेत, हे आम्ही केव्हा समजून घेणार आहोत. आणि आजही पोरं शिकत नाही, शिक्षणाबद्दल गांभीर्य नाही, शिक्षणाबद्दल आपल्याला काही कंटाळा येतो, आळस करतो. का? काय? अरे जी गोष्ट आपल्याला नोकरी देते, प्रतिष्ठा देते, आपलं घर वाढवते, आपल्या कुटुंबाचा विकास करते, आपलं नाव करते, आपण जन्माला आलो पण आपलं अस्तित्व काय? करोडो लोक जन्मले आहेत, करोडो लोक. या विश्वाच्या मोठ्या पसाऱ्यामध्ये आपलं स्थान काय आहे?
एका छोट्या चिमण्या पानासारखं जे कधीतरी गळून पडेल, पिकलं होईल, गळून पडेल आणि वाऱ्याचा वेग उडून जाईल. आपल्या अस्तित्वाला काही निर्माण करायचंय की नाही, आपलं नाव काही लौकिक मिळवायचंय की नाही, मग त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल. असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. आणि अभ्यासाशिवाय, वाचनाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपण वाचावं, आपण छान अभ्यास करावा. भाषेविषयीचं नुसतं कोरडं प्रेम व्यक्त न करता मराठी भाषेतून बोलावं. मराठी भाषा काय, ॲटोतला माणूस मराठीच राहतो आणि आपणही मराठी राहतो, तरी पण आपण ॲटोवाला म्हणतो कहा जा रहा, कितना लेगा. कंडक्टरही मराठी राहतो, आपणही मराठी राहतो, उगाच त्याला हिंदीत इंग्रजीत विचारत असतो. भाजीवालाही मराठी राहतो, आपणही मराठी राहतो, कैसी दी, कितना लेगा. अरे कशाला, आपली भाषाची लाज वाटते का, मराठी भाषा बोलायची लाज वाटते का. आणि ती भाषा जर आपल्याला लाज वाटत असेल तर झालं, आपल्यासारखे कपाळकरण ते कोणच आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि आपल्या मराठी माणसांचं. आपण आपली भाषा विकसित करूया ना. अरे तुम्ही कन्नडमध्ये जा, तुम्ही तमिळमध्ये जा, त्यांच्या भाषेशिवाय व्यवहार नाही हो, बोलता येत नाही. इथं तर भेसळ लागून राहिलं, सगळं मिसळ आहे आणि मिसळ आपल्याला आवडते. इंग्रजी, मराठी, हिंदी मिक्स. अशा पद्धतीने जर आपण खात असलो तर मला असं वाटतं की कुठेतरी इंग्रजी यायलाच पाहिजे. ज्ञानभाषा आहे, इंग्रजीचा पाय तोडून मराठीची उंची आपल्याला वाढवायची नाही. कोणत्याही भाषेला तुच्छ लेखून आपली मराठी ग्रेट मानण्यात मोठा वीरपणा नाही, ते चुकीचं आहे. सगळ्या भाषा ग्रेट आहे, आपली मातृभाषा मराठी आहे. ह्या सगळ्या भाषा डोक्यात घेतल्या पाहिजे, बोलण्याचं सामर्थ्य आलं पाहिजे, ते ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. पण मायबोलीची कणव आणि मायबोलीची वृद्धी आपण सातत्यानं ठेवली पाहिजे. घरात, दारात, व्यवहारात आपल्या भाषेत आपण व्यवहार केले पाहिजे आणि त्या भाषेतून लेखन केलं पाहिजे. विचार करण्याची प्रक्रिया आपल्या भाषेतूनच आपली होत असते. त्याच्यामुळे त्याच भाषेचा विकास आणि वृद्धी केली आणि खऱ्या अर्थानं मराठी साहित्य, संस्कृती, भाषा आणि त्या निमित्तानं झालेले सगळे साहित्य, परंपरा, इतिहास, भूगोल सगळं जाणून घेतलं आणि त्याबद्दलची माहिती करून घेतली तर मला वाटते की आपण महाराष्ट्राला समृद्ध करू, आपल्या देशाला समृद्ध करू आणि जगाच्या पाठीवर एक उन्नत संस्कृती, एक वेगळी, व्यापक, विशाल अशी सुंदर संस्कृती म्हणून आपण नाव रूपास आणू असा मला प्रचंड पूर्ण विश्वास आहे. हा विश्वास तुमच्याकडूनही मला अपेक्षित आहे. तेव्हा आपण मला तुम्ही सगळ्यांनी सहन केलं, सरांनी आम्हाला बोलावलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद.